चित्रपट निर्माता करीम मोरानीवर बलात्काराचा आरोप लावण्यात आला। 2015 मध्ये मुंबईत लग्नाचा आमिष दाखवून अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला। हैदराबाद जवळच्या हयातनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे। करीम मोरानी हे शाहरुख खानच्या अनेक चित्रपटांचे निर्माते आहेत। करीम मोरानी यांना 2011 साली 2G घोटाळा प्रकरणी देखील अटक झाली होती। दरम्यान करीम मोरानी हे सध्या सांगलीत गोत्यात सापडले। लातूरच्या हिरेमठ पेट्रोल पंपावर टाकण्यात आलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले। दरोडा टाकणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून त्यातील एक बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे पोलिसांच्याही भुवया उंचावल्यात। सोमवारी रात्री आरोपींनी गोळीबार करत हिरेमठ पेट्रोल पंपावर दरोडा टाकला। शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी पंप मालक हिरेमठ यांच्या अंगावरचे दागिने तसंच कॅश काउंटरवरची 1.5 लाखांची रोकड लुटून नेली। दरम्यान बांधकाम व्यावसायिकाला दरोडा टाकण्याची वेळ का आली याचं कोडं अद्याप उलगडलं नसून पोलीस त्या दृष्टीने तपास करतायत। नागपुरातील शिवसेनेचे नेते पंजू तोतवानी यांनी हुडकेश्वर पोलिसांवर आपल्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप केला। 10 जानेवारीला तोतवानी यांचा मुलगा राहुल आपल्या मित्रांसोबत चारचाकी वाहनातून जात असताना त्यांच्या डिवायडरला धडकून अपघात झाला। घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्या पोलिसांनी आपल्या मुलासह सर्व युवकांना लाकडी दांडे आणि बुटांनी जबर मारहाण केल्याचा आरोप तोतवानी यांनी केला। दुसऱ्या बाजूला पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून लावत कोणालाही मारहाण केली नसल्याचा दावा केला।